नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलोत नाशिकमध्ये आणि माझ्यासोबत आहेत इंजिनिअर रवींद्र महामिनेजी. नमस्कार. त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे मागच्या 30 वर्षांपासून ऑलमोस्ट ते या क्षेत्रामध्ये काम करतायत आणि असं म्हणतो आपण की सिव्हिल इंजिनिअर हे प्रत्येक क्षेत्राचा बेस आहे. त्याचप्रमाणे त्यांनी रेसिडेन्शियल, मग कमर्शियल, इंडस्ट्रियल अशा वेगवेगळे प्लॅटफॉर्म पण ट्राय केलेले आहेत. स्वतः बिल्डर डेव्हलपर म्हणून सुद्धा ॲक्टिव्ह आहेत. त्यामुळे अशा त्यांचा प्रदीर्घ अनुभव असल्यामुळे त्यांच्या वेगवेगळ्या क्षेत्रातलं कॉन्ट्रिब्युशन कसं आहे, त्यांना आलेले अनुभव कसे आहेत, भविष्यातली त्यांची वाटचाल कशी असणार आहे आणि या क्षेत्राकडे एकंदर बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन काय आहे, या सगळ्या संदर्भात आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर. नमस्कार सर. नमस्कार. तर आता गप्पांना आपण अशी सुरुवात करूया, पण त्याच्या आधी थोडंसं फ्लॅशबॅकमध्ये जाऊया. थोडंसं आधी बॅकग्राऊंडमध्ये मला विचारायचं आहे, ते म्हणजे तुमची शैक्षणिक पार्श्वभूमी कशी होती? म्हणजे शाळा कुठली होती, मग कॉलेज कुठलं होतं? या क्षेत्राकडे येण्यामागचं इन्स्पिरेशन किंवा प्रेरणा कुणाची होती? आणि एकंदर तो शैक्षणिक प्रवास कसा होता? रचना विद्यालयामध्ये मी शालेय शिक्षण घेतलेलं आहे ओके. 10वी पर्यंत आणि त्याच्यानंतर डिप्लोमा केला आहे नाशिक रोडला. गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक जे आहे नाशिक रोडचं, तिथे डिप्लोमा केलेला आहे सिव्हिल इंजिनिअरिंग. तर ओके. पार्श्वभूमी म्हणजे काय होतं, की घरची परिस्थिती मध्यमवर्गीयच होती. परंतु असं वाटत होतं, की नवनिर्मितीसाठी काहीतरी केलं पाहिजे. हं, याकरता आपण कन्स्ट्रक्शनचं फील्ड चूज केलं हं, आणि डिप्लोमा झाल्यानंतर 1-2 वर्ष नोकरी केली हं. आणि 2 वर्षानंतर मी या व्यवसायात आलो. पण मग या क्षेत्राकडे पण येण्याचा तेव्हा डिसिजन कसा घेतला, की सिव्हिल इंजिनिअरिंगकडेच वळावं किंवा सिव्हिल इंजिनिअरिंगची गोडी होती, आवड होती किंवा कसं होतं म्हणजे? आवड असं म्हणण्यापेक्षा त्या क्षेत्राकडे आकर्षण असण्याचं कारण, की घराच्या निर्मितीमध्ये जास्त इंटरेस्ट होता मला वाह! त्यावेळेस सुरुवातीला. कारण असं म्हटलं जातं, की अ, अन्न, वस्त्र, निवारा ही जसे मूलभूत गरजा आहेत, अगदी. त्यातलं निवारा हे आपल्याकडनं कोणाचं तरी घर बांधलं जावं अशी इच्छा असायची त्यावेळेस. बरं, त्यावेळेस इंडस्ट्रियल कन्स्ट्रक्शन किंवा बिल्डरशिप असं एवढं डोक्यात नव्हतं. बरोबर. त्यावेळेस छोट्या-छोट्या बंगल्यांचे कन्स्ट्रक्शन्स होत होते. हं. त्याच्यामुळे त्याच्यात शिरण्याचा सुरुवातीला मनोदय मी व्यक्त केला घरी वाह! आणि त्या दृष्टिकोनातून आता सुरू काम केलं. करायला सुरुवात केली. ठीक आहे. मग आता या सिव्हिल इंजिनिअरचं खरं किंवा या क्षेत्रामध्ये पुढं खरंच स्ट्रगल सुरू होतो. आपलं शिक्षण सुरू झाल्यानंतर आपण कुठेतरी सर्व्हिस प्रॅक्टिस करतो आणि त्याच्यानंतर जेव्हा स्वतःची कन्सल्टन्सी सुरू करतो, तर बरोबर. तेव्हा जो पहिला प्रोजेक्ट केलात, तर त्याची काय आठवण आहे? तो करताना काही अडचणी आल्या का? आणि त्याचा एकंदर अनुभव कसा होता? करेक्ट. मी जिथे 2 वर्ष जॉब करत होतो, हं, तर तिथे माझं बिहेवियर चांगलं असल्यामुळे ते जे बिल्डर होते, लोटलीकर बिल्डर्स म्हणून ते मुंबईचे बिल्डर होते. त्यांनी नाशिकमध्ये बिल्डरशिपचं काम सुरू केलं होतं. तिथे मी जॉब करत होतो. हं. तर मला त्यांनी काय सांगितलं, की तुम्ही 1 वर्ष, 2 वर्ष नोकरी करा, हं. नंतर व्यवसायात पडा. तर ओके. त्यांनीच मला प्रेरणा दिली, की तुम्ही बिल्डरशिप सुरू करा. हं, हं, मी हं. तुम्हाला फंडिंग करतो. बरं. त्या दृष्टिकोनातून हं, हं. त्या दृष्टिकोनातून त्यांनी काय केलं, हं. की मला सांगितलं, की तुम्ही प्लॉट शोधा, विकत घ्या किंवा डेव्हलपमेंटला घ्या. मग मी माझे दिनेश शिरसाट माझे मित्र होते. त्यांना पार्टनर करून आम्ही राणेनगरच्या परिसरात नाशिकमध्ये प्लॉट डेव्हलपमेंटला घेतला अच्छा. आणि तिथे बिल्डरशिपचा प्रोजेक्ट सुरू केला. बरोबर. परंतु मध्यमवर्गीय पार्श्वभूमी असल्यामुळे आपल्याकडे फंडिंग तेवढ्या प्रमाणात उपलब्ध नसतं. हं, हं. त्याच्यामुळे सुरुवातीला आणि 2 वर्षाचा अनुभव हा काही पुरेसा नव्हता व्यवसायाला सुरुवात केली त्यावेळेस. बरोबर. अ, त्याच्यामुळे तो प्रोजेक्ट पूर्ण व्हायला थोडा वेळ गेला. हं, परंतु आम्ही तो एक 3 वर्षात ते साधारण एक 5,000 स्क्वेअर फुटाचं कन्स्ट्रक्शन होतं ते. 3 वर्षात ते प्रोजेक्ट पूर्ण केलं हं. आणि यशस्वीरित्या ग्राहकांना त्याचं पोझिशन देऊन आजही ते ग्राहक अतिशय आनंदी आहेत. बरोबर. अ, अशी ती अडचणी वाटतं. बऱ्याच झाल्या. हो, नाही हो. असं नाही, आर्थिक अडचणी होत्या. परंतु त्याच्यातून वेळ काढून निघून गेली आणि होऊन गेलं ते. वाह! आणखीन एक प्रश्न विचारायचा आहे, ते म्हणजे सुरुवातीच्या काळात जेव्हा कधी बजेट बंगलो केले असेल, छोटे हं, हं. साइजचे किंवा आता इंडस्ट्रियलमध्ये पण काम करताना कधी-कधी बजेटचा कन्स्ट्रेंट येतो बरोबर. कस्टमरकडनं किंवा हं, क्लायंटकडनं आणि एक इंजिनिअर म्हणून तर तुम्हाला वाटत असतं, की चांगल्या दर्जेदार बांधकाम करावं. तर बरोबर. अशा वेळेला बजेट आणि क्वालिटी या दोन्हीचा समतोल मग तुम्ही कसा राखता? यावर थोडंसं बोलणं अवघड आहे, कारण बजेट हा नेहमीच कन्सिडर असतो. कारण आजही असं आहे, की जेव्हा टेंडर्स किंवा कॉन्ट्रॅक्ट्स जे अवॉर्ड केले जातात, ते अतिशय कॉम्पिटिटिव्ह रेटला दिले जातात. हं, तर आपण साईटवर उत्तम मॅनेजमेंट करून, इन्व्हेंटरी, वेस्टेज अव्हॉइड करून, कॉस्ट सेव्हिंग तिथे करून हं. किंवा क्लायंटला वेगवेगळे ऑप्शन्स देऊन, की चांगलं मटेरियल कमी खर्चात कुठलं उपलब्ध होईल याची सतत माहिती देऊन, ते सगळं नियोजन केलं गेलं. ओके. त्याच्यामुळे ते कॉस्ट सेव्हिंग करून योग्य बजेटमध्ये आपण घर दिलेलं आहे हं, लोकांना. हं. दुसरं आता तुम्ही बऱ्याच क्षेत्रात काम करताय ऑलरेडी सिव्हिल इंजिनिअरिंगच्या माध्यमातून आणि इथले मूळचेच आहात, तुम्ही कामही इथं करताय. म्हणून हा एक प्रश्न आहे. ते म्हणजे नाशिक जिल्ह्याच्या विकासाचं व्हिजन एक इंजिनिअर म्हणून जर तुम्हाला विचारलं, तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे किंवा कुठली क्षेत्र येतात, या क्षेत्रांवर
आता प्रशासनानं काम करण्याची गरज आहे. तर नाशिकचा सर्वांगीण विकास आपल्याला जर बघायचा असेल तर? नाशिकचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर सगळ्यात पहिल्यांदा इन्फ्रास्ट्रक्चरवर फोकस करणं गरजेचं आहे. हं. कारण असं झालंय की रस्त्याची दुरावस्था हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे नाशिकचा. हं. नाशिक इतर सगळ्या बाजूची जी गावं आहेत तिथून नाशिकमध्ये लोक रोजगारासाठी येत आहेत. हं, हं. त्याच्यामुळे नाशिकमधली लोकसंख्या प्रचंड प्रमाणात वाढत आहे. बरोबर. त्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट होत नाही. रस्त्याची कामं योग्य तऱ्हेने व्हायला पाहिजे. रस्त्याचं नियोजन योग्य तऱ्हेने झालं पाहिजे. जसं की नाशिकमध्ये उड्डाणपूल झाला. आता होतं असं आहे की नाशिकच्या उड्डाणपुलावर गर्दी कमी असते. नाशिकच्या उड्डाणपुलाच्या खाली प्रचंड गर्दी असते. त्याचं नियोजन होणं अत्यंत आवश्यक आहे. विशेषतः बरोबर. द्वारका सर्कल हा एक हं, अतिशय हं. जीवघेणं सर्कल आहे. हो. तिथे लोकांना अर्धा तास जातो. द्वारका सर्कल असू देत या भुजबळ फार्मच्या खालचा बोगदा असू देत, या इथे अतिशय कोंडी होते वाहतुकीची. त्या बरोबर. दृष्टिकोनातून डेव्हलपमेंट होणं गरजेचं आहे. त्याचं व्यवस्थित नियोजन होणं गरजेचं आहे. बरोबर. तसंच रोजगारासाठी इथे इंडस्ट्रीज येणं गरजेचं आहे. जसं की फार पूर्वीपासून IT इंडस्ट्री येण्याचं चाललं होतं, पण अजूनही त्याच्यात प्रगती होत नाहीये. आणि ती डेव्हलपमेंट झाल्यानंतर मात्र इन्फ्रास्ट्रक्चर फार अत्यंत गरजेचं असेल. हं, हं. ह्या दृष्टिकोनातून नियोजन होणं गरजेचं असं वाटतंय मला. इन्फ्रास्ट्रक्चर हे तर फारच महत्वाचं आहे. कारण ते इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं आलं, की मग सगळंच येतं पुढे. सगळंच एम्प्लॉयमेंट येतं, आली, बरोबर. डेव्हलपमेंट आली. पण मग आता अगदी तुम्ही द्वारका सर्कलचा आताचा फ्लायओव्हरचा विषय घेतला. हं. तर मग आता प्रशासनानं काय पावलं उचलली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? प्रशासनानं हे द्वारका सर्कलचा विशेषतः आपण जेव्हा विचार करतो, तर तिथे नाशिक रोडकडे जाण्यासाठी वेगळा स्वतंत्र एक फ्लायओव्हर अजून देणं गरजेचं आहे. बरोबर. तिथे सिग्नल चा उपयोग होत नाही फारसा, कारण की ते इतके दिशा आहेत तिथे, खूप ठिकाणी वेगवेगळे मार्ग जातात. त्याच्यामुळे तिथे जर नाशिक रोडकडे जाणारा एक स्वतंत्र फ्लायओव्हर दिला तर मोठ्या प्रमाणात तिथे वाहतूक कोंडी टळू शकेल. हं. तसंच भुजबळ फार्मच्या इथली जर गोष्ट झाली तर तिथे फक्त एकच भुजबळ फार्मच्या खाली एकच बोगदा दिला, एकच लेन दिली आहे. तिथे जर दुसरा लेन दिली असती तर तिथे जास्त सोपं होईल. बरोबर. ह्या 2 गोष्टी असं होणं करायला गरजेचं आहे. पाहिजे. आता एवढे वर्ष काम केल्यानंतर त्यातला एकच प्रोजेक्ट जर निवडायची वेळ आली, की जो तुमचा आयकॉनिक प्रोजेक्ट असेल, म्हणजे जो करताना आनंद, समाधान जास्त मिळालं, जो कायम आठवणीत राहील, काहीतरी वेगळेपण होतं त्या प्रोजेक्टमध्ये, बरोबर. तर तो कुठला आणि त्याचं वेगळेपण नाही, काय? माझा स्वतःचा असेल. अर्थातच. ओके. तिथे मेटाफोर्ज इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड म्हणून आम्ही एक नवीन काम केलं होतं खतवडच्या इथे. हं, हं. ते साधारण 64,000 स्क्वेअर फुटाचं आणि त्याला टाइम कन्स्टंट होता. हं. 64,000 स्क्वेअर फूट शॉप फ्लोअर होतं. साधारण 7 ते 8,000 स्क्वेअर फुटाचा ऑफिस फ्लोअर होता. हं. आणि 4.5 लाख लिटर अंडरग्राऊंड वॉटर टँक होते. हं. आणि अलाइड छोटी कामं होती. ही सगळी कामं साधारण वर्षभरात करणं आणि तसंच तिथे एक्सकॅव्हेशन करताना, खोदाई करताना हं. अतिशय कडक असा दगड होता, बरोबर. की जेणेकरून तिथे एक्सकॅव्हेशनची कॉस्टच खूप ॲबनॉर्मल जाणार होती. हं, हं. तर तिथे एकदम योग्य प्रकारे मशिनरीचं नियोजन करून आम्ही जे काम केलं, वाह! तर ती आम्हाला एक मोठ्या प्रमाणात अचिव्हमेंट वाटते. बरोबर. आणि असा एखादा प्रोजेक्ट जो करताना काहीतरी आव्हानं आली, अडचणी आल्या आणि त्या आव्हानावर तुम्ही कशी मात केलीत, असा एखादा प्रसंग आठवतोय का? विवेक पाटील म्हणून एक आमचे क्लायंट आहेत. हं. आयमाचे जे अध्यक्ष होते पूर्वी, हं, हं, हं. त्यांचा एक 5,500 स्क्वेअर फुटाचं फार्म हाऊसचं काम मी केलंय हं. गंगापूर इथे गोवर्धनला. बरं. त्यांनी तर टाइम कन्स्टंट दिला होता, की माझं काम सुरू झाल्यापासून इंटेरियर सकट मला हं. पूजा 10 महिन्यात करायची, असा त्यांनी अच्छा. टाइम कन्स्टंट दिला होता. वाह! आणि कामाची सुरुवात झाली ती पावसाळ्यात आणि ब्लॅक कॉटन सॉईल होती तिथे. पण बरोबर. तरी ते काम करताना वेळेचा, माणसांचा बऱ्याच अडचणी आल्या. हं, पण हं. आम्ही एका वेळी साधारणपणे 50-50 मजूर लावून आणि प्रॉपर नियोजन करून ते काम पूर्ण केलं. वाह! आणि आता अगदी शेवटचा प्रश्न ते म्हणजे या क्षेत्रामध्ये जी तरुण इंजिनिअर्स येत आहेत, तर त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल या क्षेत्रात येण्यापूर्वी? तरुण इंजिनियर्स आता नाशिकमध्ये असं म्हणजे इंजिनिअरिंगच्या क्षेत्रात, म्हणजे विशेषतः सिव्हिल इंजिनिअरिंग क्षेत्रात मोठ्या प्रमाणात इंजिनियर्स येतात आहे. हं, हं. परंतु त्याच्यामध्ये काय होतंय, की त्यांच्याकडे नियोजन क्षमता किंवा प्रयोगशीलतेचा अभाव आहे असं माझ्या हं, लक्षात हं, आलेलं हं. आहे. की आपण एखाद्या माणसाला हुशार किंवा चांगले पर्सेंटेज मिळाले म्हणून जरी आला, तरी तो अनुभव घेण्यात कमी पडतो. अनुभव घेण्यात या अर्थी, की नवीन शिकून घेण्याची त्यांची मानसिकता नसते. बरोबर. ते होणं गरजेचं आहे. हो, हो. ते जर घेतलं तर माझ्याकडे आता जे इंजिनियर आहेत त्यांनी काय केलं, त्यांचे पर्सेंटेज जरी कमी असले तरी त्यांनी साईटवर आल्यापासून अगदी पडेल ते काम करायला सुरुवात केली. बरोबर. कुठल्याही कामाला नाही म्हटलं नाही आणि प्रत्येक काम पॉझिटिव्हरित्या मी करेल सर, तुम्ही चिंता करू नका, आम्ही करून घेऊ. आणि आमचा गाईडन्स घेऊन त्यांनी ते कामं वेळच्या वेळी केली. त्याच्यामुळे सतत नवीन प्रयोग करत हो, राहणं, हो. वरिष्ठांचं ऐकणं आणि हो. प्रयत्न करून नवीन गोष्टी शिकल्या तर नक्कीच फरक पडेल असं क्या मला बात वाटतं.
सो हे होते इंजिनियर रवींद्र महामेनेजी आणि त्यांनी फार महत्त्वाची गोष्ट सांगितली ते म्हणजे सतत नवीन प्रयोग करत राहा. कारण हे फील्डच असं आहे जे क्रिएटिव्ह फील्ड आहे, इनोव्हेटिव्ह फील्ड आहे Correct. आणि त्याच्यात तुम्ही जेवढ्या तुमच्या कल्पनाशक्तीला वाव द्याल, तेवढ्या काहीतरी नवीन प्रकल्प, नवीन नवनिर्मिती तुम्ही करू शकाल. त्यामुळे ते जर आणि अर्थात आता तंत्रज्ञानाची मदत त्यामध्ये मदत फार आहे. मोठी आहे. होती पूर्वीपेक्षा. बरोबर. त्यामुळे हे जर तुम्ही केलं तर या क्षेत्रामध्ये तुम्ही नक्की यशस्वी व्हाल. पुन्हा एकदा सर आपले मनापासून आभार की तुम्ही धन्यवाद. आलात आणि धन्यवाद. भविष्यात सुद्धा असेच उत्तमोत्तम आयकॉनिक प्रोजेक्ट आपल्या हातून घडावेत Yes. याच आयकॉन स्टाईलतर्फे मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू.